श्री स्वामी समर्थ. एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या आयुष्यावर थेट परिणाम होतो. विशेषतः नावाचे पहिले अक्षर एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बरेच काही सांगू शकते. नावाचे पहिले अक्षर स्वभाव, नशीब आणि भविष्य वर्तवते असं म्हटलं जातं. ज्योतिषतज्ज्ञाचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे मूलांक आणि भाग्यांक याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो, तसाच व्यक्तीच्या नावाचाही होतो. इथे आपण काही मोजक्या अद्याक्षरांचे गुणविशेष जाणून घेणार आहोत. तुमच्या नावाचे अद्याक्षर आणि त्यानुसार दिलेले गुणविशेष तपासून पहा. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये तुमचं कोणतं अक्षर आहे पहिलं ते लिहायला विसरू नका. पहिलं अक्षर आहे ए. ए अक्षराने सुरू होत असेल तर याचा अर्थ तुमचं नाव ए अक्षराने सुरू होत असेल तर याचा अर्थ तुम्ही खूप दृढ निश्चय आणि धैर्यवान व्यक्ती आहात. हे अद्याक्षर खूप प्रभावशाली मानले जाते. मराठी आणि इंग्रजी बाराखडी या अद्याक्षराची सर्वप्रथम वर्णी लागते. ए नावाचे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. या लोकांना स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायला आवडते. या लोकांना स्पष्ट बोलणेही आवडते. नोकरी, व्यवसाय, प्रामाणिकपणा आणि नात्यांमध्ये प्रेम ते पदोपदी जोडतात. बी हे लोक आयुष्यात नवे मार्ग शोधतात. एकाच लक्ष्यावर अडकून राहणे यांना आवडत नाही. ते थोडेसे संकोची स्वभावाचे असतात आणि अतिशय भावनाशीलही असतात. हे लोक पटकन कुणाशी मिसळत नाहीत. त्यांच्या आयुष्यात काही असे गुपित असतात जी अगदी जवळच्या लोकांनाही माहीत नसतात. ते फारसे मित्र बनवत नाहीत. डी ज्यांचे नाव डी अक्षराने सुरू होते ती लोक मेहनती असतात. या लोकांना स्वच्छता खूप आवडते आणि त्यांना सगळ्या गोष्टी नीट सांभाळून ठेवायलाही आवडतात. ते त्यांच्या ध्येयाबद्दल गोंधळलेले नसतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात ते यशस्वी होतात. यानंतरचं अक्षर आहे जी अक्षराची लोक प्रामाणिक असतात. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना समाजात मानसन्मान मिळतो. या लोकांना स्पष्ट बोलणं आवडतं आणि आडवळणाने बोलणारी माणसं त्यांना अजिबात आवडत नाहीत. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे त्यांना समस्यांनाही तोंड द्यावे लागतं. के ज्यांचे नाव के अक्षराने सुरू होतं ती लोक खूप भाग्यवान असतात. त्यांचा स्वभाव अतिशय आनंदी असतो. त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात. ही लोक इतरांना मदत करण्यावर खूप विश्वास ठेवतात. ते खुल्या मनाचे असतात आणि आयुष्यभर भरपूर पैसेही जमा होतात. एम ज्यांचं नाव एम अक्षराने सुरू होतं ती लोक खूप आकर्षक असतात. ही लोक स्वतःमध्ये रमतात, आनंदी असतात. ही लोक आपल्या कुटुंबावर प्रेम करतात आणि बाहेरील लोकांचे चांगले संबंध ठेवतात. यम या अक्षराची लोक कमी काम करून मोठे यश मिळवतात. ही लोक आपल्या कामाबद्दल खूप प्रामाणिक असतात. त्यांच्या कार्यात त्यांचं सर्वत्र कौतुक होतं. एन हे खूप खुल्या विचाराचे असतात. ते कधी काय करतील हे त्यांनाही माहीत नसतं. हे अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. कामाच्या बाबतीत परिपूर्णता त्यांना हवीच असते. पी या अक्षराची लोक खूप हुशार मानली जातात. ते कोणतेही काम अतिशय हुशारीने करतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत जिंकायला आवडतं. जिंकण्याची उर्मी त्यांना जीवनात यश मिळवून देते. ही लोक सहसा खूप भाग्यवान असतात. त्यांना जे हवं ते सहज मिळवतात. ज्यांचं नाव एस ने सुरू होतं ते खूपच मेहनती असतात. त्यांच्याकडे विश्वासाने सांगितलेले कोणतेही काम कायम गोपनीय राहतात. म्हणून विश्वासू अशी त्यांची प्रतिमा तयार होते.
ही लोक प्रेमाच्या बाबतीत विचार करूनच पुढे जातात. ही लोक अंतर्मुख देखील असतात. अद्याक्षर टी. टी अक्षर असलेली लोक हट्टी असतात. ही लोक खूप नाजूक मनाची सुद्धा असतात आणि जोडीदारावर त्यांचं खूप प्रेम असतं. तसंच त्यांना जोडीदारांनी त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करावं अशी सुद्धा त्यांची इच्छा असते. कोणतेही काम ते अतिशय मन लावून करतात. त्यांच्यात बुद्धिमत्ता भरपूर असते. या लोकांकडे बाकीचे लोक लवकर आकर्षित होतात. आता व्ही अक्षर असलेली लोक. व्ही अक्षर असलेले लोक आनंदी, भाग्यवान आणि मेहनती तर असतातच. ते त्यांच्या गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करत नाहीत आणि सगळ्यांना मित्रही बनवत नाही. मोजक्याच लोकांची मैत्री करतात तरी त्यांचे कोणापासूनही अडत नाहीत. त्यांची कामं पूर्ण होतात. या लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते. त्यानंतर अक्षर आहे यू. यू अक्षराचे लोक खूप काही करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचं काम बिघडायला वेळ लागत नाही. कोणाचं मन कसं जिंकावं हे त्यांच्याकडून शिकायला हवे. इतरांसाठी वेळ काढतातच. हे खूपच हुशार असतात आणि मागे वळून पाहत नाही. त्यांना आपला जोडीदार गर्दीतून वेगळा दिसावा असे वाटते. तो समोर नसला तरी त्यांच्या विचारात हरवलेले असतात. ते आपल्या आनंदाआधी जोडीदाराच्या आनंदाचा विचार करतात. तर ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या या अक्षराने सुरू होण्याला देखील खूप महत्त्व आहे. यावरून देखील व्यक्तीचे स्वभाव, गुण हे सांगितले जातात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच तुमचे कोणते अक्षर आहे ते कमेंटमध्ये सुद्धा नक्की लिहा. श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.